भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ निर्णयासंबंधी मतांतरे भाग 4. जीववाद्यांचं मत भाग 2. ओव्या आहेत 28 ते 32. पूर्वमीमांसावादी आत्म्याला क्षेत्राचा कर्ता आणि भोक्ता मानतात आणि जडविनाशी क्षेत्राचा व जीवाचा कायम संबंध जडतो. आता त्यांच्या मतानुसार हे क्षेत्राचं कार्य कसं चालतं ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात, एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येथ. येथून क्षेत्र संबंधाने निरनिराळ्या मतांचा ज्ञानेश्वर अनुवाद करतात. कित्येक जीववादी असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवांचेच संपूर्ण आहे, मग प्राण हे त्याचे येथे कुळ आहे. म्हणजे जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना, बैल, नांगर, गडी, माणसं वगैरे नसल्यामुळे त्याने क्षेत्र म्हणजे हे शेत प्राण या कुळास बटाईने दिले, कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना आहे. जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी, आणि मना ऐसी आवरी कुळवाडी करू. कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे 4 भाऊ म्हणजे अपान, व्यान, उदान व समान हे 4 वायू आहेत व मनासारखा चपल कारभारी शेतीचा कारभार करणारा आहे. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी, विषय क्षेत्री आटी काढी भली. त्या प्राणांच्या जवळ इंद्रियरूपी बैलांचा समुदाय आहे. तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो. मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी. मग कर्तव्याची वाफ चुकवून, विहित कर्म करण्याची संधी दवडून आणि अन्यायाचे बीज पेरवून म्हणजे श्रुती आज्ञेचे उल्लंघन वगैरे न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून कुकर्मरूपी सर्व पेरणीपासून तो मळणीपर्यंत आटोकाट मेहनत जर त्याने करवली, तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवू. तर जे बीज पेरतो त्याच्या मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म दुःखे भोगतो. ना तरी विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशताची मापे सुखची मविजे. अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूपी बीज पेरले तर शेकडो जन्मांच्या मापाने सुखच मोजावे, म्हणजे शेकडोंचे शेकडो जन्म सुख भोगावे एवढे अचाट पीक येते. ज्ञानदेव क्षेत्राचं कार्य कसं चालतं त्यावर शेताचं रूपक करून स्पष्ट करीत आहेत. 27व्या ओवीत त्यांनी सांगितलं होतं की जीववाद्यांचे म्हणजे पूर्वदर्शनाच्या मतानुसार हे शेत जीवाच्या मालकीचे आहे आणि प्राण हे शेत कसणारे कुळ आहे. शेताची मालकी जरी मालकाची असली तरी मालकाने ते शेत कसण्यासाठी कुळाकडे दिलेलं असतं. तेच रूपक ज्ञानदेवाने केलेलं आहे. या जीवाने सुद्धा हे शरीर रूपी शेत कसण्याकरता प्राणांकडे दिलेलं आहे. प्राण हे शेत कसण्यासाठी 4 भावांची मदत घेतो. प्राणांचे त्यांच्या कार्यावरून प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे 5 मुख्य प्रकार पडतात. म्हणून ज्ञानदेव अपान, व्यान, उदान, समान या 4 प्राणाचे भाऊ मानतात. त्या व्यतिरिक्त या प्राणाला या शेती कामात मदत करणारे मन हे कारभारी आहे. मन त्यांच्यावर देखरेख ठेवते, कारण देहाचे सर्व व्यापार प्राणांच्या अधीन आहेत तर प्राण मनाच्या अधीन आहे. आता हे शेत नांगरण्यास बैलांची जोडी हवी. ज्ञानदेव कल्पना करतात की इंद्रिये ही बैल जोडी आहे. श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना आणि घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिय आणि हस्त, पाद, पाणी, पायू आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय अशा बैलांची जोडी प्राणांच्याकडे आहे. एरवी शेतकरी फक्त दिवसा शेतात राबतो, पण प्राण मात्र रात्र पाहत नाहीत की दिवस पाहत नाहीत. ते शब्दस्पर्शादी विषयरूपी शेतात रात्रंदिवस कष्ट करीत असतात. हे शेत नांगरून झाले की त्यात बीज पेरायचे. बीज चांगले असेल तर पीक भरभरून येते.
बीज पेरून शेतकरी त्याला पाणी घालतो. ओल मिळाली की ते बीज रुजायला लागतं आणि त्याला धुमारे फुटतात. हळूहळू वाढत जाऊन भरघोस पीक येतं. किडके बीज जर पेरले तर त्याला अपेक्षित फळ मिळणार नाही. जीवानं जर शास्त्रोक्त कर्मरूपी बीजाला उब न देता निषिद्ध कर्मरूपी बीजाचीच पेरणी केली, इंद्रिये कुकर्मातच गुंतून राहिली, तर त्या कुकर्मांचेही उदंड पीक येतं व जीवाला कोट्यावधी जन्मांपर्यंत दुःखच भोगावं लागतं. उलट शास्त्रानुसार उचित कर्मांमध्ये जर इंद्रिय रमतील, सत्कर्मांचे जर बीज पेरील, तर शेकडो जन्मांच्या मापाने जीव सुख उपभोगेल. शेकडो जन्म त्याला सुख उपभोगायला मिळेल. स्वर्गीय सुख जीव सत्कर्मांच्या योगे उपभोगतो. शास्त्राज्ञे सांगितलेली यज्ञादी कर्मे करणे कसे योग्य आहे ते पूर्वमीमांसेने सांगितले आहे. ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. पूर्वमीमांसावादी पूर्णतः वेदांचं प्रामाण्य मानतात. असंगो ह्ययम पुरुषः, पुरुष असंग म्हणजे सर्वांपासून निराळा आहे असं श्रुतीनं सांगितलेलं आहे. तेव्हा शरीर, कर्म, सुख, दुःख यांचा पुरुषाशी काही संबंध नाही. पण जैमिनी या पूर्वमीमांसाकारानं जीवाचा शरीराशी संबंध कल्पिलेला आहे. तेव्हा क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधांचा निवाडा झाला नाही असं सांख्यांना वाटतं. म्हणून पुढे सांख्यवादी पूर्वमीमांसेचे मत कसं खोडून काढतात ते ज्ञानदेव स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू.